झालेला होता आणि चायनाच्या बाबतीतलं शेवटचं आपण जे काही चायनाच्या नावाने वस्तू खातो, चायना काय आपण काय म्हणतो त्याला चायनीज फूड खातो, या चायनीज फूडचा आणि त्या चायनाचा हे सर्व मी आपल्याला अभिमानाने सांगेल. जसं आता कॉमेंट म्हटले की जी कोबी आपण चायनाची कोबी आता आपल्याकडे पण आलेली आहे त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मचुरीची नाही आमची चायनाची कोबी त्यांना लक्षात आली. हिरवी कोबी जी आहे ज्या पद्धतीने ती शिजून खातात, त्या ठिकाणी मी जवळपास 60 ते 65 पदार्थ आपले शाकाहारी अतिशय चांगल्या पद्धतीने खाता आले. तरी आठवण पण नाही आली की आपल्याला नाशिकचं काहीतरी भाजी भाकर पाहिजे. 8 दिवस भाकर खाता नाही आली, पण भाकरीची आठवण पण नाही आली, चपातीची पण आठवण नाही आली. इतके चांगल्या शिजवलेल्या भाज्या, सूप आणि फळं याचा आहार घेता आला. मासे आणि चिकन हे सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला पूरक धंदा म्हणून शेतकऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी बदक दिसले, कोंबड्या दिसल्या, म्हणून वाटलं की पंताच्या गावाला जाऊ की काय असं चित्र त्या ठिकाणी होतं. आणि चायनाचा प्रवास हा खूप चांगला झाला. एका बाजूला वैचारिक पण आम्हाला मंथन करता आलं, त्याचप्रमाणे त्याचबरोबर शेतकरी, गाव आणि त्याचा विकास याचं मॉडेलही पाहता आलं आणि ते आपल्या समोर व्यक्त करण्याची संधी पंतामुळे मिळाली. याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना एकच सांगेल की वाचत चला आणि वाचण्याबरोबर पंतासारखं आपण वाचन करूया, असं आपण या वाचन दिनाच्या निमित्ताने विचार करूया. वाचनातून सुद्धा देश आपल्यापर्यंत येऊ शकतो इतकंच आवाहन करतो. आणि चायनाचं आता बदलतं स्वरूप जे आहे, भारत आपला मोठा देश आहे पण भारतापेक्षा 3 पट त्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यातलं फक्त 1 पटच फक्त ते वापरात आहे, 2 पट वापरात नाही. तरी चायनाने एवढी प्रगती केली तर भारत नक्की करू शकेल आणि भारत जाऊ शकेल. अजून आपण 25 वर्ष मागे आहोत याची खंत व्यक्त करतो आणि थांबतो. लाडकी बहीण योजना आहे का?